सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुळशी विवाह विशेष कथा आज आपण बघणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत आपण तुळशी विवाह हा समारंभ करत असतो. तर तो का करावा आणि भगवान विष्णूंना तुळस का एवढी जास्त प्रिय आहे याविषयीची एक सुंदर कथा तुमच्यासाठी. आपल्याला माहितीच आहे की तुळस भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय अशी ही एक वस्तू आहे, जी आपण पूजेमध्ये वापरल्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही पूर्ण होत नाही. तर आपण रोज पूजा करत असताना भगवान विष्णूंच्या चरणावर आपल्याला एक तरी तुळशीचं पान हे दररोज वाहावे, यामुळे आपली पूजा ही संपूर्ण होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व हे दिलेले आहे. तसेच विवाहित स्त्रिया ह्या तुळशीला रोज सकाळी पाणी घालून प्रदक्षिणा ह्या करत असतात. तर यामुळे त्यांच्या विवाहिक जीवनातील अडथळे हे दूर होतात. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय का आहे याविषयीची एक सुंदर अशी कथा आहे, ती आज आपण ऐकूया. खूप पूर्वी जालंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी असा राक्षस होता. त्याने अनेकांना जिंकले होते आणि वैभव प्राप्त केले होते. त्याची पत्नी रुंदा ही एक महान पतिव्रता स्त्री होती. तिच्या पतिव्रतेच्या जोरावरच तो अजिंक्य झाला होता. जालंधराच्या युद्धात पराभव करावा यासाठी भगवान श्री विष्णूंनी एक कपट कारस्थान रचले. विष्णूने जालंधराचे रूप धारण केले व त्याच रूपात तो वृंदावनाजवळ राहू लागले. वृंदावनाचे पतिव्रत्य भंग झाले, यामुळे जालंधर लढाईच्या मैदानावर मारला गेला. हे सर्व रुंदेच्या लक्षात आले. तिने तेव्हा श्री विष्णूंना असा शाप दिला आणि ती स्वतः तिचा पती राक्षस जो जालंधर होता याच्यासोबत ती सती गेली. तेव्हा तिने अग्निकाष्ठ भक्षण केले. तिच्या या मृत्यूच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली, ती म्हणजेच तुळस. यामुळे श्री विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे असे म्हणतात. यानंतरची एक कथा द्वापार युगातली एक घटना आहे, जी श्री विष्णूंचा अवतार झाल्यानंतर त्यावेळी रुंदेने म्हणजेच तुळस जीने रुक्मिणीचा अवतार घेऊन श्री विष्णूशी कार्तिक शुद्ध द्वादशीस लग्न केले. त्यावेळीपासून तुळशी विवाह समारंभ हा प्रचारात आला आहे असे मानतात. यामुळेच आपण दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीला तुळशी विवाह हा समारंभ चालू करून तो कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत करत असतो. अशा वेगवेगळ्या ह्या कथा आहेत, ज्यामुळेच आपण तुळशी विवाह हा दरवर्षी आपल्या घरी करत असतो. आपल्याला केंद्रात सांगितले जाते की ज्यांच्या घरी उपवर झालेले मुलगा मुलगी आहे त्यांनी त्यांच्या घरी तुळशी विवाह हा जरूर करावा.